सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तब्बल 10 वर्षांपूर्वीच्या गाजलेल्या प्रकरणात मोठा न्यायालयीन निकाल समोर आला आहे। जिल्हा न्यायालयाने आरोपी समीर नदाफ यांची निर्दोष मुक्तता केली आहे। 17 जुलै 2016 रोजी पोलीस कल्याण केंद्र येथे वाहनाच्या वादातून पोलीस कर्मचारी पद्मसिंह चव्हाण यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले। मात्र सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या। तसेच ज्या वाहनावरून वाद झाल्याचा दावा करण्यात आला होता ते वाहन पोलिसांनी जप्तच केले नसल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आली। या सर्व पुराव्यांचा आणि दोन्ही बाजूंच्या युक्तिवादांचा विचार करून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपी समीर नदाफ यांची निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे आणि ॲडव्होकेट निलेश भंडारे यांनी बाजू मांडली। सोलापूर शहरातील या महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयाची सध्या कायदेविषयक वर्तुळात चर्चा सुरू असून अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज। पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी समीर नदाफ याची जिल्हा न्यायाधीश श्री शर्मा साहेब यांनी आज निर्दोष मुक्तता केली आहे। याची हकीकत अशी की दिनांक 17/7/2016 रोजी आरोपी अखिल नदाफ याची गाडी पोलिसांनी जप्त करून ती पोलीस कल्याण केंद्र या ठिकाणी ठेवलेली होती। ती गाडी सोडवण्याकरिता अखिल नदाफ, समीर नदाफ व रियाज नदाफ हे पोलीस कल्याण केंद्र या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी पद्मसिंह चव्हाण यांच्यासोबत त्यांचा वाद झाला। पोलीस कर्मचारी पद्मसिंह चव्हाण यांना आरोपींनी मारहाण केली व सरकारी कामात अडथळा आणला अशी आशयाची फिर्यादी पद्मसिंह चव्हाण यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केलेली होती। सदर प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले व त्यानंतर सदरची केस ही जिल्हा न्यायाधीश श्री शर्मा साहेब यांच्या कोर्टात सुनावणीसाठी आली। यावेळी सरकार पक्षाच्या वतीने 5 साक्षीदार तपासण्यात आले। या 5 साक्षीदारांच्या तपासामध्ये विसंगती असल्याचे आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणले। त्याचप्रमाणे ज्या गाडीसाठी वाद झाला होता ती गाडी पोलिसांनी जप्त केली नाही हे देखील कोर्टाच्या निदर्शनास आणले। आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचा युक्तिवाद आम्ही न्यायालयासमोर केला। तो युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी समीर नदाफ याची जिल्हा न्यायाधीश श्री शर्मा साहेब यांनी निर्दोष मुक्तता आज रोजी केलेली आहे।